महाविकास आघाडी सोबतच असूनही आंबेडकरांनी मात्र काँग्रेसवर निशाणा साधलाय। कोल्हापूरमधील इचलकरंजीच्या सभेमधून आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केली आहे। काँग्रेसचे काही नेते भुरटे चोर आहेत असं आंबेडकरांनी म्हटलंय। काँग्रेसने भुरटे चोर असल्याची कबुली द्यावी, लोक तुम्हाला माफ करतील असं देखील आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। मित्रों, हे पूर्ण खोटारडं सरकार आहे। हे देशाची खोटा बोलत चाललेलं आहे, लुटारूंचं सरकार आहे। याच्या सारखा लुटारू दुसरा कोणच नाही हे आपण लक्षात घ्या। काँग्रेसवाले तुम्हाला आवाहन करतो मी, तुम्ही भुरटे चोरात, त्या भुरट्या चोराची कबुली करा। तुम्ही भुरटे चोरात, या भुरटी चोराची कबुली करा, लोक तुम्हाला माफ करतील। लोक तुम्हाला माफ करतील। पण हा जो डाकू बसलेला आहे, सध्याचं सरकार हे डाकूंचं सरकार आहे। मला प्रकाश आंबेडकर मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही। तर या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशीलवार बोलूयात। प्रतिनिधी पवन गवई सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। पवन, महाविकास आघाडीसोबत एकीकडे आंबेडकर जात आहेत असं चित्र उभं राहतंय आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसवर जर आंबेडकर टीका करत असतील तर त्यांच्या महाविकास आघाडीसोबत जाण्यावर काही प्रश्न उपस्थित होतात असं म्हणावं लागेल। राजकीय अभ्यास आपण जर केला तर प्रकाश आंबेडकरांचे राजकीय विरोधक म्हणून प्रथम दर्शनी नाव हे शरद पवारांचे येत होतं। मात्र प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जेव्हापासून युती झाली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना प्रकाश आंबेडकरांबद्दल कन्व्हिन्स केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती सकारात्मक आपल्याला पाहायला मिळते। मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष वंचित बहुजन आघाडीला आतमध्ये घेण्यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध असल्याचा आक्षेपच प्रकाश आंबेडकरांना आहे। नेमकं यामध्ये कोण, तर अशोक चव्हाण जे भाजपमध्ये गेले ते आणि बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल प्रकाश आंबेडकर हे सकारात्मक असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मात्र वेळोवेळीची भूमिका ही नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे स्टेटमेंट जर बघितले तर आपल्या लक्षात येईल की महाविकास आघाडीत वंचितला समावेश करण्यात या दोन नेत्यांचा काहीतरी परिणाम आहे। एकंदरीत पवन, मुद्दा लक्षात आलाय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।